एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रेत यंदा गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत। लाखो भाविक यात्रेसाठी येत असताना पाकिटमारांकडून मोठ्या प्रमाणात लुटमारीच्या घटना घडत असून व्यापारी आणि तमाशा कलावंतांकडून प्रशासन व जागा मालकांकडून विविध कर व शुल्कांच्या नावाखाली सक्तीची वसुली होत असल्याचा आरोप होत आहे। म्हसा यात्रा ही गुरांचा बाजार, शेतीची अवजारे, घोंगड्या, ब्लँकेट तसेच संसारोपयोगी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून हजारो व्यापारी आणि लाखो भाविक सहभागी होतात। मात्र यंदा महिलांचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरीला जाण्याच्या शेकडो घटना घडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दुसरीकडे तमाशा कलावंतांकडून कणातीसाठी आवाजवी भाडे आकारले जात असून फुकट्या प्रेक्षकांमुळे होणाऱ्या नुकसानीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक तमाशा फडांनी यंदा यात्रेकडे पाठ फिरवली आहे। व्यापाऱ्यांनाही जागा, भाडे, अकृषी कर, यात्रा कर, वीज बिल आदींच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सहन करावी लागत असल्याची तक्रार आहे। या सर्व प्रकारामुळे म्हसा यात्रेचे पावित्र्य नष्ट होत असून भविष्यात भाविक व व्यापारी यात्रेकडे पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासनाने वेळेस दखल न घेतल्यास शेकडो वर्षाची परंपरा असलेली म्हसा यात्रा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।